गुड मॉर्निंग. आपण पाहिलेलं आहे की हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन हा पॉईंट आपण पाहतो आहोत. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की वॉटर स्टोर्ड इन डॅम, वॉटर टर्बाईन, जनरेटर आणि इलेक्ट्रिक एनर्जी. त्याच्यानंतर कंपोनंट्सचा एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचा फ्लो चार्ट पाहिलेला आहे. पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन डॅम वॉटर, त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी इन फ्लोइंग वॉटर, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन अँड लास्टली इलेक्ट्रिक एनर्जी. आता पुढे आपल्याला पाहिजे त्याचे प्रॉब्लेम्स, ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. याच्यावरती परीक्षा प्रश्न असतो. ऍडव्हान्टेज ऑफ द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. ऍडव्हान्टेज ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. Advantage of hydroelectric power plant. हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. तर ह्याच्यामध्ये पहिला ऍडव्हान्टेज आहे बघा. याच्यामध्ये बघा तुम्हाला समजून सांगू, तीन ऍडव्हान्टेजेस आहेत. फर्स्ट आहे याच्यामध्ये आपण फर्स्ट जो पॉइंट आहे याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं फ्यूल जाळत नाही, त्याच्यामुळे पोल्युशन होण्याचा प्रॉब्लेम नाही. सिन्स देर इज अ नो बर्निंग ऑफ फ्यूल, so there is no pollution is takes place in this hydroelectric power station. त्याच्यानंतर आहे सेकंड पॉइंट आहे, याच्यामध्ये आपण पोल्युशन जाळत नाही म्हणून कुठल्याही प्रकारचं फ्यूल आपण काय करत नाही, जाळत नाही, त्यामुळं कुठल्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही. सेकंड आहे याच्यामध्ये सेकंड पॉइंट, if there is a limited water is present, then you can form the electric current whenever necessary. If there is a sufficient water is present in the dam, then you can be produce electric current whenever you necessary. ज्यावेळेस ह्याच्यामध्ये डॅम मध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं किंवा अवेलेबल थोडंसं असतं, त्यावेळेस आपल्याला जेव्हा पाहिजे, ज्यावेळी पाहिजे त्यावेळेस आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करू शकतो. हा दुसरा पॉइंट झाला. तिसरा पॉइंट आहे, ऑल्दो द वॉटर प्रेझेंट इन द डॅम कॅन बी युज्ड, दॅट वॉटर कॅन बी रिप्लेनिश्ड इन एव्हरी रेनी सीझन. जरी आपण त्या धरणाचं पाणी वापरलं तरी ते पाणी रेनी सीझन मध्ये काय होतं, परत भरलं जातं. म्हणजे रिझर्वायर मधलं पाणी जर एकदा संपलं तर आपण ते वॉटर काय होतं, परत ऑटोमॅटिक काय होतं, रिप्लेनिश होतं. हे 3 पॉइंट आहे. फर्स्ट पॉइंट आहे सिन्स देयर इज नो बर्निंग ऑफ फ्यूल. Since there is a no burning of fuel, so no pollution takes place. Since there is a no burning of fuel, so no pollution takes place. दूसरा है, if sufficient water is present in dam. Since if the sufficient water is present in the dam or reservoir, we can produce electric energy. We can produce electric energy whenever necessary. Whenever necessary. म्हणजे ज्यावेळेस सफिशियंट वॉटर असतं बघा. तुम्ही कोणते पॉइंट लक्षात ठेवायचे, नो बर्निंग ऑफ फ्यूल, नो पोल्युशन. दूसरा, if sufficient water is present in the dam, then you can produce electric energy whenever necessary.
थर्ड पॉइंट आहे, अल्दो water in dam or reservoir is used for production of electricity, this dam or reservoir, this water in dam is replenished in rainy season. पहा, 3 पॉइंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. काय होतं, रिप्लेनिश्ड इन रेनी सीझन. सिन्स देर इज अ नो बर्निंग ऑफ fuel, therefore no pollution takes place. If sufficient water is present in the dam, we can produce the electricity whenever necessary. Although water in the dam is used for production of electricity, this water in dam is replenished in every rainy season. हे 3 तुम्हाला ऍडव्हान्टेज लक्षात ठेवायचे आहे. जर 2 मार्काला विचारलं तर पुढे 2 पॉइंट लिहायचे, 3 मार्क कधी कधी 2 किंवा 3 मार्काला हा प्रश्न विचारू शकतात आणि खूप परीक्षेला खूप महत्त्वाचा आहे. हे 3 ऍडव्हान्टेजेस आहेत. फर्स्ट आहे नो पोल्युशन, तुम्ही लक्षात असं ठेवू शकता, नो पोल्युशन. दुसरं, व्हेनेवर नेसेसरी, इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्यूस्ड व्हेनेवर नेसेसरी. आणि तिसरं आहे, दिस वॉटर कॅन बी रिप्लेनिश्ड इन एव्हरी रेनी सीझन. हे त्याचे 3 पॉइंट्स तुम्ही असं व्यवस्थितपणे लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आहे डिसएडव्हान्टेजेस. याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? नेक्स्ट पॉइंट आहे आपला disadvantages of the hydroelectric power station. Disadvantage of the hydroelectric power station. आता डिसएडव्हान्टेजेस बघा या ठिकाणी. पहिला डिसएडव्हान्टेज आहे द बॅकवॉटर. The backwater produced due to the water that can be stored in a dam. जे बॅकवॉटर तयार होतं वॉटर स्टोअर केल्यामुळे, ड्यू टू दिस बॅकवॉटर देर आर प्रॉब्लेम ऑफ सबमर्ज ऑफ द विलेजेस, लँड्स, फर्टाईल लँड्स अँड फॉरेस्ट. म्हणजे ज्यावेळेस आपण काय करतो, बॅकवॉटर काय करतो, स्टोअर करतो. बॅकवॉटर वेन स्टोर्ड इन अ डॅम, देन देर इज अ प्रॉब्लेम ऑफ सबमर्ज ऑफ द विलेजेस. त्याच्यानंतर फर्टाईल लँड, फॉरेस्ट कॅन बी सबमर्ज इन दॅट वॉटर. हा फर्स्ट प्रॉब्लेम आहे. काय आहे पहिला प्रॉब्लेम? बॅकवॉटरचा. बॅकवॉटरमुळे काय होतं, सबमर्जचा प्रॉब्लेम होतो. सबमर्ज म्हणजे त्याच्यामध्ये ती गावं, ते सुपीक जमीन, त्याचबरोबर फॉरेस्ट त्या पाण्यामध्ये काय होतं, सबमर्ज होतं, बुडून जातं. हा पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम आहे इन द ऑब्स्ट्रक्शन ऑफ flowing water that can be released from the dam, which may problems which बघा ह्याच्यामध्ये काय पॉइंट आहे, ज्यावेळेस आपण इन द ऑब्स्ट्रक्शन ऑफ फ्लोइंग वॉटर, पाण्याच्या वाहत्या प्रवाहाबरोबर त्याच्यामध्ये जी काही सजीव सृष्टी आहे, द लिव्हिंग वर्ल्ड इन द रिव्हर कॅन बी गेट डॅमेज्ड. इन द ऑब्स्ट्रक्शन ऑफ फ्लोइंग वॉटर, द लिव्हिंग वर्ल्ड दॅट आर प्रेझेंट इन द रिव्हर दॅट कॅन बी कम्प्लिटली डॅमेज्ड ड्यू टू दिस फ्लोइंग वॉटर. हा सेकंड पॉइंट आहे. बॅकवॉटरचा एक पॉइंट लक्षात ठेवायचा आणि ऑब्स्ट्रक्शनचा एक पॉइंट लक्षात ठेवायचा. हे दोन पॉइंट आहेत तुमचे डिसएडव्हान्टेज, ते आपण पाहणार आहोत. बघा पॉइंट काय आहे, ड्यू टू backwater
due to backwater stored in dam, due to backwater stored in dam which submerge the villages comma fertile land and forests. Submerge the villages, fertile land and forest. आणि villages हे झाल्यामुळं, सबमर्ज झाल्यामुळं तिथलं जे पोल्युशन आहे त्या पॉप्युलेशनला काय करतो आपण, फोर्सली मायग्रेट करावं लागतं. अँड फोर्सली मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन, तिथली जी लोकसंख्या आहे त्यांना फोर्सली आपण काय करावं लागतं, मायग्रेशन करावं लागतं, एका जागेतून दुसऱ्या ठिकाणी त्यांना स्थलांतर करावं लागतं. हे त्याचे 3 महत्त्वाचे प्रॉब्लेम आहे. ड्यू टू बॅकवॉटर स्टोर्ड इन डॅम which submerge the villages, fertile land and the forest, and forcefully migration of people. हा फर्स्ट डिसएडवांटेज आहे. दुसरा डिसएडवांटेज आहे इन obstruction of flowing water from dam, in obstruction of flowing water from the dam which affects on living world present in river, which affects on living world present in the river. ज्यावेळेस आपण त्या पाण्याचा प्रवाह सोडून देतो नदीमध्ये त्यावेळेस त्याचा परिणाम कोणावरती होतो, लिव्हिंग वर्ल्ड प्रेझेंट इन द रिव्हर. ते जे लिव्हिंग वर्ल्ड आहे त्या नदीमध्ये त्याच्यावरती त्याचा परिणाम होते. मासे किंवा जे काही वनस्पती असतील ते त्या पाण्याबरोबर सगळं त्याचं हे होऊन जातं, डॅमेज होऊन जातं. हे त्याचे 2 डिसऑर्डरनेस आहेत जे लक्षात ठेवायचे. फर्स्ट बॅकवॉटरचा लक्षात ठेवा आणि दुसरा आहे ऑब्स्ट्रक्शन ऑफ द फ्लोइंग वॉटरचा एक लक्षात ठेवा. या 2 पॉईंट हे 2 पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला डिसऑर्डरनेस सहज लक्षात राहतात. हे असं आपल्याला ॲडव्हान्टेज आणि डिसऑडव्हान्टेज याच्यावरती परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. ॲडव्हान्टेज ऑफ द हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन आणि डिसऑडव्हान्टेज ऑफ द हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला, मला माहिती आहे ह्याच्यामध्ये की सेकंड आहे विंड एनर्जी. पुढचा पॉईंट आहे विंड एनर्जी. पुढचा पॉईंट आहे विंड एनर्जी. आता ह्या विंड एनर्जी मध्ये लक्षात ठेवा की आपल्याला विंड मिलची गरज आहे, त्याच्यानंतर विंड टर्बाईन, आणि विंड टर्बाईन कशाला कनेक्ट केलेलं असतं, जनरेटर, आणि जनरेटर कशाला कनेक्ट केलेलं असतं, इलेक्ट्रिक. जनरेटर म्हणून काय तयार होते, इलेक्ट्रिक एनर्जी होते. ह्याच्यामध्ये सुरुवातीला आहे विंड विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी, विंड विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर पुढे विंड विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी झाली की विंड टर्बाईन, विंड टर्बाईन झालं की जनरेटर, आणि त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिक एनर्जी. विंड टर्बाईन आणि इलेक्ट्रिक एनर्जी. बघा या ठिकाणी विंड एनर्जी तयार करत असताना आपल्याला सर्वात अगोदर माहित आहे की मोठे मोठे आपण एक स्पेसिफिक ठिकाणीच असतात, त्या उंच डोंगरावरती विंड मिल्स असतात. द विंड मिल इज, तुम्हाला जर डेफिनेशन विचारली तर ते मी तुम्हाला सांगतो नंतर. आता अगोदर सुरुवातीला आपण त्याचा कन्सेप्टचा फ्लो चार्ट करतो, कॉम्पोनंटचा फ्लो चार्ट काय ह्याच्यामध्ये विंड विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी,
त्याच्यानंतर विंड टर्बाईन, त्याच्यानंतर जनरेटर आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिक एनर्जी. हे असे त्याचा फ्लो चार्ट आहे. हा कॉम्पोनंटचा फ्लो चार्ट झाला. त्याच्यानंतर एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचा फ्लो चार्ट आहे. तो एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचा फ्लो चार्ट ह्याच्यामध्ये आहे कायनेटिक एनर्जी इन अ विंड. काय ह्याच्यामध्ये कुठली एनर्जी असते? कायनेटिक एनर्जी इन विंड. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी ऑफ द टर्बाईन, कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आहे इलेक्ट्रिक एनर्जी. त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला काय मिळाली? इलेक्ट्रिक एनर्जी. म्हणजे याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचं डायग्राम खूप सोपे आहे. 3 स्टेपमध्ये पूर्ण होते. आपल्याला माहिती आहे फ्लोईंग एअरमध्ये कुठली एनर्जी असते? कायनेटिक एनर्जी असते. कायनेटिक एनर्जी द विंड, कायनेटिक एनर्जी ऑफ द टर्बाईन आणि इलेक्ट्रिक एनर्जी. हे असा कॉम्पोनंटचा फ्लो चार्ट हा आहे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचा फ्लो चार्ट. तर आपल्याला विंड एनर्जी जर तयार इलेक्ट्रिक एनर्जी तयार जर करायची म्हणलं विंड पासून, तर आपल्याला कशाची गरज आहे? विंड मिल. कशाची गरज आहे? विंड मिल. तर विंड मिल म्हणजेच काय बघा? विंड मिल म्हणजे डिव्हाइस which convert the kinetic energy of the air into the electric energy. पॉइंट आहे आपला. विंड मिल कशाला म्हणायचं? तुम्हाला विचारतील डेफिनेशन. हे बघा बोर्ड आहे शेवटी किंवा एखादा एक्झामिनर कशा टाईपची क्वेश्चन काढू शकतो, जो पेपर सेटर असतो तो कुठल्या प्रकारचे क्वेश्चन काढू शकतो हे काय सांगता येईल. त्यामुळे आपण प्रत्येक पॉईंट, प्रत्येक कन्सेप्ट हा समजून घेतला पाहिजे. पुस्तक तुम्ही जास्तीत जास्त वाचलं पाहिजे. तर विंड मिल म्हणजेच काय? विंड मिल इज अ डिव्हाइस, a device which converts the kinetic energy in air into electric energy. काय करतं बघा हे डिव्हाइस? Windmill is a device which converts the kinetic energy in air into the electric energy. एअर मधल्या कायनेटिक एनर्जी रूपांतर कशामध्ये करतं? इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करतं. इज कॉल्ड ॲज अ विंड मिल. आता विंड मिल जर बघितलं तर ते आपण जर पाहिलं डोंगरावरती तर ते एक रोटेशन होत असतं, एकच. तेवढ्या रोटेशन तेवढी इलेक्ट्रिसिटी तयार होईल का? विचार करा. आपण फ्लोईंग वॉटर मध्ये रोटेट करतो, टर्बाईन किती फास्ट फिरतं. तेवढं जर ते विंड मिलचं जे ब्लेड्स आहेत तेवढ्या फिरतात का? तेवढ्या वेगानं फिरतात का? नाही. तर त्याचं एकच रोटेशन आपल्याला दिसतं थोडंसं. आपण जर नीट निरीक्षण केलं तर समजतं आपल्याला. एखादं जर पवनचक्की तुम्ही पाहिली तर त्या ठिकाणी जाऊन बघा, तर ते जे ब्लेड्स असतात खूप मोठे असतात. त्या ब्लेड्सचं एक रोटेशन पूर्ण होतं. त्याच वेळी एक रोटेशन पूर्ण झाल्यानंतर आतमध्ये एक गिअर बॉक्स असतो. तो गिअर बॉक्स काय करतो? एक रोटेशन तिथं कम्प्लीट झालंय विंड मिलचं त्या ब्लेडचं, पण आतमध्ये गिअर बॉक्समुळं टर्बाईनचे नंबर ऑफ रोटेशन्स पूर्ण झालेले असतात. म्हणजे गिअर बॉक्स काय करतो? इन्क्रीज द रोटेशन पर युनिट टाइम. गिअर बॉक्सचं फंक्शन लक्षात ठेवा. जर डायग्राम आहे आपल्या पुस्तकामध्ये, सुरुवातीला ब्लेड आहेत, ब्लेडच्या पुढे आहे शाफ्ट, शाफ्टच्या पुढे आहे गिअर बॉक्स, गिअर बॉक्सच्या पुढे आहे जनरेटर आणि त्याला खाली एक शाफ्ट जोडलेला आहे, सपोर्ट आहे. सॉरी, आपण जर डायग्राम पाहिली तर असा हा सपोर्ट आहे आपल्या पुस्तकामध्ये. या सपोर्टच्या इथं गिअर बॉक्स आहे, इथं आहे जनरेटर किंवा इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी आणि पुढे हे असे ब्लेड्स आहेत असे. हा शाफ्ट आहे तुमचा. तर इथं गिअर बॉक्सचं काय फंक्शन आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ गिअर बॉक्स? गिअर बॉक्स इज युज्ड टू इन्क्रीज द रोटेशन पर युनिट टाइम. तुम्हाला हे 2 पॉइंट लक्षात ठेवा, विचारू शकतात. विंड मिलची डेफिनेशन आणि व्हॉट इज द फंक्शन ऑफ गिअर बॉक्स. व्हॉट इज फंक्शन ऑफ गिअर बॉक्स. गिअर बॉक्सचं काय फंक्शन आहे? इन्क्रीज द रोटेशन्स, इन्क्रीज द रोटेशन्स पर युनिट टाइम. कळलं? म्हणजे रोटेशन्सची संख्या वाढवणं त्या टर्बाईनची. टर्बाईन जे आपण जोडलेलं आहे, सुरुवातीला आपण जर पाहिलं ब्लेड एक रोटेशन होतं ब्लेडचं,
त्याच वेळी गिअरबॉक्समुळे टर्बाईनचे किती रोटेशन्स होतात, नंबर ऑफ रोटेशन्स तयार होतात आणि नंबर ऑफ रोटेशन झाल्यामुळे जनरेटर रोटेट होतं आणि जनरेटर रोटेट झालं की इलेक्ट्रिक एनर्जी तयार होतं. म्हणजे काय फंक्शन आहे, इन्क्रीज द रोटेशन्स. तर हे आहे तुमचं विंड मिलचं. त्याच्यानंतर तुम्हाला असाही प्रश्न विचारतात, विच टाईप ऑफ एनर्जी इज प्रेझेंट इन द फ्लोईंग एअर. फ्लोईंग एअर मध्ये कुठली एनर्जी असते, तर त्याच्यामध्ये कुठली असते एनर्जी, कायनेटिक एनर्जी इज प्रेझेंट इन द फ्लोईंग एअर. कुठली एनर्जी लक्षात ठेवायची, कायनेटिक एनर्जी. हे असं आहे विंड मिल. त्याच्यावरती सोपं आहे, काय अवघड नाही जास्त. त्याच्यानंतर आहे सोलार इलेक्ट्रिक एनर्जी. कुठला पॉइंट आहे, सोलार इलेक्ट्रिक एनर्जी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आणखी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विचारतात बघा. डॅश डॅश इज क्लीन एनर्जी सोर्स. विंड एनर्जी इज क्लीन एनर्जी सोर्स. सगळ्यात क्लीन एनर्जी सोर्स कुठला आहे, तर विंड एनर्जी. डॅश डॅश इज क्लीन एनर्जी. कुठली एनर्जी सगळ्यात क्लीन आहे, विंड एनर्जी. कारण की विंड एनर्जीमुळे कुठलाही प्रकारचा धोका नाही. आपण पाहिलं आतापर्यंत प्रत्येकामध्ये काहीतरी ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आहेत, पण विंड एनर्जीचा असा कुठलाही हे नाही. त्याच्यामुळं विंड एनर्जीला आपण कुठली एनर्जी म्हणायचं, क्लीन एनर्जी. हे फिल इन द ब्लँक्सला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लीन एनर्जी विचारलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे विंड एनर्जी. अशा प्रकारे आपल्या इथं विंड एनर्जीचं पॉइंट संपलेला आहे. त्याच्यानंतर आहे सोलार एनर्जी. पुढचा पॉइंट आहे सोलार एनर्जी. आता बघा, सोलार एनर्जी मध्ये तुम्हाला माहित आहे आपण आजकाल याचा वापर जास्त होत आहे. सनलाईटचं कन्व्हर्जन डायरेक्ट आपण कशामध्ये करतो, इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करतो. आपण आपल्या घरावरती सोलार रूफ्स असतात, तर त्याचं कधीतरी निरीक्षण करा. बघा, एक जरी घरी नसलं तर आजूबाजूच्या घरावर कुठेतरी असतं, किंवा छोटे छोटे पॅनल्स मिळतात बाजारामध्ये विकत, किंवा आपण कधी कधी ते बघितलं असेल घड्याळाचे छोटे पॅनल्स वगैरे असतात. सहज तुम्हाला आता सहज कुठेही पाहायला मिळतं. तर ते सोलार पॅनल नीट जाऊन पाहायचं. त्या सोलार पॅनल मध्ये आतमध्ये मटेरियल्स असतात. ज्या मटेरियल्स पासून ते बनले त्या मटेरियलला काय म्हणायचं ह्याचा विचार करा. आजूबाजूच्या ज्या वस्तू असतात थोडं निरीक्षण केलं की आपलं बरीच उत्तर सापडतात. तर सोलार पॅनल मध्ये जर आपण पाहिलं तर सोलार पॅनल काय करतं, डायरेक्ट सनलाईटचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करतं. तर ते करण्यासाठी त्याच्यावरती स्पेसिफिक सोलार फोटोव्होल्टिक सेल बसवलेले असतात. कुठले सेल असतात, फोटोव्होल्टिक सेल. photovoltaic cells. That photovoltaic cells can be converts the direct sunlight into the electric energy. हे फोटोव्होल्टिक सेल काय करत असतात, डायरेक्ट सनलाईटचं रूपांतर, सनलाइट is converted to the sunlight is directly असले आपण directly converted to the electric energy. हे sunlight जे आहे, solar energy present in the sunlight is directly converted to the electric energy. आपण असे चेंजेस करू शकतो याच्यामध्ये थोडस. सोलार एनर्जी इन sunlight is directly converted to the electric energy. That device is called as a photovoltaic cell. Solar photovoltaic cell. कुठला सेल म्हणायचं त्याला, सोलार फोटोव्होल्टिक सेल. तर हा सोलार फोटोव्होल्टिक सेल काय करतो, आपण ते पॅनल जे आहे त्याच्यामध्ये हे सोलार फोटोव्होल्टिक सेल असतात, जे डायरेक्ट कशाचं रूपांतर, सनलाईटचं रूपांतर कशामध्ये करतात, इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करतात. तर हे सोलार फोटोव्होल्टिक सेल हे कशाने बनलेले असतात, तर अगोदर हे तयार करत असताना कुठला इफेक्ट आहे तर तुम्हाला विचारतात फोटोव्होल्टिक इफेक्ट. काय कुठला आहे, सोलार फोटोव्होल्टिक इफेक्ट. कधी कधी तुम्हाला असं देतात बघा, हे सनलाइट आणि इथं आहे इलेक्ट्रिक एनर्जी. इलेक्ट्रिक एनर्जी. तर सनलाइटचं रूपांतर इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करणाऱ्या इफेक्टचं नाव काय आहे, तर काय आहे त्याचं नाव, फोटोव्होल्टिक
फोटोव्होल्टिक इफेक्ट. कुठल्या इफेक्टमुळे हे तयार होते? फोटोव्होल्टिक इफेक्टमुळे. सनलाईटचं डायरेक्ट कन्व्हर्जन कशामध्ये होतं? इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये होतं. तुम्हाला प्रश्न विचारतील, बाय विच इफेक्ट द सनलाइट इज कन्वर्टेड टू द इलेक्ट्रिक एनर्जी? बाय द सोलार फोटोव्होल्टिक इफेक्ट किंवा फोटोव्होल्टिक इफेक्ट. याचा आन्सर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परत एकदा पॉईंट सांगतो. सोलार फोटोव्होल्टिक सेल, दॅट सेल कॅन बी कन्वर्ट सोलार एनर्जी in sunlight into the directly converted to the electric energy, and this sunlight is directly converted to the electric energy by the effect. That effect is called as a photovoltaic effect. हे असं तुमचं त्याचं आन्सर आहे. त्याच्यानंतर हे जे सोलार सेल्स आहेत किंवा सोलार सेल्स जे असतात ते कुठल्या मटेरियलनं तयार झाले असतात? तर त्या मटेरियलचं नाव आहे सिलिकॉन. काय नाव आहे त्याचं? सिलिकॉन. सोलार सेल्स are made up of dash dash dash. कुठल्या मटेरियलला बनलेले असतात? ह्याचा आन्सर आहे सिलिकॉन. काय नाव आहे त्याचं? सिलिकॉन. सिलिकॉन इज अ मटेरियल. सिलिकॉन इज अ सेमीकंडक्टर. हा सिलिकॉन हा एक प्रकारचा कोण आहे? सेमीकंडक्टर आहे. सिलिकॉन इट इज अ सेमीकंडक्टर. लक्षात ठेवा, हे सुद्धा विचारू शकतात. सिलिकॉन हा सेमीकंडक्टर आहे. आपण पाहिलेलं आहे कंडक्टर आणि इन्सुलेटर. हा पुढचा आहे सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर का म्हणायचं त्याला? तर याची जी कंडक्टिंग पॉवर असते ती कुठल्याही टेम्परेचरला, कुठल्याही वातावरणामध्ये ते त्याचं कार्यक्षमता सोडत नाही. मग त्याला काय म्हणतो आपण? सेमीकंडक्टर. मग काय वापरलेलं असतं? सोलार सेल्स. कारण की त्या ठिकाणी सूर्याची जी उष्णता आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये असते आणि ते सहन करणं, त्या टेम्परेचरला वर्किंग करणं, इफिशियन्स राहणं हे कोणाला शक्य आहे? सिलिकॉन. म्हणून सिलिकॉन हे मटेरियल वापरतो आपण. सिलिकॉन इज अ सेमीकंडक्टर विच इज युज्ड टू मेड द सोलार सेल्स. असं एक मार्कला तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यानंतर हे पण आहे, लक्षात ठेवा. आता हे सोलार सेल जो आहे तो सुरुवातीला समजा जर आपण त्याचं डायमीटर घेतलं की 1 सेंटीमीटर स्क्वेअरचा घेतला. कितीचा घेतला? 1 सेंटीमीटर स्क्वेअर. या सोलार सेल पासून एवढ्या